नमस्कार श्रोते हो, मी संगीता वेताळ. आपण ऐकत आहात सुनील पवार लिखित राजस भाग्य कथेचा भाग 13. आकांक्षांना सुरुंग लागला. विचारांच्या तंद्रीत त्यानं बस पकडली. पण बसमध्ये बसताच त्याला आठवलं की ज्या वस्तूसाठी घरातून पैसे घेतले होते ती वस्तू आपण घेतलीच नाही. राजस घाईघाईत मुख्य रस्त्यावर बसमधून उतरला. रस्त्या पलीकडे त्याला हवी असणारी वस्तू दिसली आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. ती वस्तू होती गुलाब पुष्प. पहिल्या प्रेमाची पहिली अमूल्य भेट म्हणून त्यानं गुलाबाची निवड केली होती. प्रेमाच्या भेटीसाठी लाल गुलाबाव्यतिरिक्त दुसरी कोणतीही श्रेष्ठ वस्तू असूच शकत नाही, अशी त्याची ठाम धारणा होती. प्रेम म्हणजे दोन हृदयांचा मिलाप असतो, पैशाचा नाही. त्याने एक लहानसे टवटवीत लाल गुलाब विकत घेतले. ते फूल चुरगळू नये म्हणून त्यानं एका छोट्या डबीत जपून ठेवले होते. ही डबी त्यानं घरून निघताना मुद्दाम सोबत घेतली होती, जेणेकरून मानसीला ते फूल सुस्थितीत देता यावे. गुलाबाची डबी हातात घेऊन तो रस्ता पार करू लागला. त्याच्या रोमारोमात मानसी भरून राहिली होती. पण इथेच नियतीने घात केला आणि भरधाव येणाऱ्या एका मोटारसायकलने त्याला क्षणात ओढवलं आणि राजस असह्य वेदनेने कळवळला. बाईक राजसच्या पायावर आदळली होती. तो वेदनेनं विवळत तिथेच कोसळला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला बाजूला नेऊन बसवलं, पाणी दिलं. थोड्याच वेळात राजस भानावर आला. त्याने उठण्याचा प्रयत्न केला, पण पायातून एक जोरदार कळ थेट मस्तकात गेली आणि तो मूकपणे चित्कारला. तरीही धाडस करून तो एका पायावर उभा राहिला आणि आजूबाजूला काही शोधू लागला. हो, तीच ती डबी. रस्त्याच्या कडेला त्याला ती डबी पडलेली दिसली. एका गृहस्थांच्या मदतीने तो तिथे पोहोचला. त्या माणसाने डबी राजसच्या हातात दिली. राजसनं कृतज्ञता व्यक्त केली. त्याच गृहस्थांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. माणुसकीची साक्ष आज राजसला पुन्हा मिळाली होती. वैद्यकीय तपासणीत त्याला मुकामार लागल्याचे स्पष्ट झाले. सुदैवाने हाडांना इजा झाली नव्हती. मलमपट्टी करून डॉक्टरांनी त्याला 2 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला. अपघाताच्या गोंधळात 2-3 तास निघून गेले होते. त्यामुळे आता शाळेत जाणं शक्य नव्हतं. राजस जड अंतःकरणाने घराकडे निघाला. चालताना शारीरिक वेदना होत होत्याच, पण त्याहीपेक्षा जास्त वेदना त्याच्या मनाला होत होत्या. काय ठरवलं होतं आणि काय झालं? नियती इतकी कठोर का असते? संधीही तीच देते आणि हिराहूनही तीच घेते, असे विचार त्याच्या मनात सतावू लागले. मानसीने माझ्याबद्दल काय विचार केला असेल? तिला मी पळपुटा तर वाटलो नसेल? विचाराने त्याला दरदरून घाम फुटला. डोळ्यात दाटून आलेले अश्रू त्याने मोठ्या कष्टाने रोखून धरले होते. का रुष्ट झाला असा तू? मांडला डाव विस्कटला, का स्वप्न दाविले नयना अन अश्रू बांधिले गाठीला. नशिबाला दोष देत राजस घरी आला. त्याचा अवतार पाहून सावत्राई चिंतेत पडली. अलीकडे ती बऱ्यापैकी बदलली होती. राजस काही न बोलता खाट्यावर पडला आणि त्याने डोळे गच्च मिटून घेतले. कुशीवर वळताच त्याच्या अश्रूंना वाट मोकळी झाली. मन मूक रडत होते, पण ऐकायला कोणी नव्हते. सांगावे तरी कोणाला? समजणारे कोणीच नव्हते. कैक स्वप्ने सजवली डोळ्यात, पण क्षणात भंग पावली. मोडा याचीच होती तुझ देवा, तर खोटी आस का दाविली. राजस काही सांगत नाही हे पाहून सावत्राईने पूर्वाला बोलावलं. पूर्वा धावतच आली. काय झालं राजस? आज तर निरोप समारंभ होता ना तुझा? तुझे कपडे असे मळलेली कसे काय? राजसने चेहरा पुसला आणि आपला सुजलेला पाय दाखवला. त्याने सर्व हकीकत सांगितली, पण गुलाबाच्या फुलाचा उल्लेख टाळला. पूर्वा त्याला धीर देऊ लागली. राजस कुशीवर वळताच पूर्वाची नजर उशीजवळच्या डबीवर पडली. राजसच्या नकळत तिने ती डबी उघडून पाहिली. आतले लाल गुलाब पाहताच ती सर्व काही समजून गेली. बेडर राजसच्या डोळ्यातील अश्रूंचे आणि त्याच्या मलूल चेहऱ्याचे रहस्य या गुलाबात दडलेले आहे हे तिने ओळखले.
ती काही न बोलता डबी पुन्हा जागच्या जागी ठेवून म्हणाली, काळजी नको करू, आम्ही आहोत तुझ्यासोबत, आता आराम कर. 2-3 दिवसात राजस बरा झाला, पण त्याचा चेहरा अजूनही उतरलेला होता. मानसीला भेटून गैरसमज दूर करण्याची त्याला तीव्र ओढ लागली होती. 10वीची परीक्षा सुरू झाली. राजस रोज शाळेत मानसीला शोधत असे, पण ती त्याला कुठेच दिसली नाही. कदाचित तिचे परीक्षा केंद्र दुसऱ्या शाळेत असावे. शेवटच्या पेपरच्या दिवशी राजस मानसीला भेटण्याच्या इच्छेने वेडा झाला होता. तो या शाळेतून त्या शाळेत चक्रा मारत राहिला, पण मानसीचा पत्ता लागला नाही. हताश होऊन तो त्याच उद्यानात जाऊन बसला जिथे मानसीला भेटायचे ठरले होते. आज तिथे तो एकटाच बसून नशिबाला कोसत होता. अंधार पडेपर्यंत तो तिथेच बसून राहिला. शोधू तरी कुठे तुला, दिसेना मार्ग कोणता, एकदाच भेट सखे, पापणी मिटता मिटता. तो चालत चालत मानसीच्या घरापर्यंत पोहोचला. इमारतीबाहेर तो बराच वेळ रंगाळला, पण मानसी दिसली नाही. वेड्या, इतक्या रात्री ती कशी बाहेर येईल, असे मनाला समजावून तो घरी परतला. घरी पूर्वा त्याची वाट पाहत होती. राजसनं मित्रांकडे होतो असे खोटेच सांगितले. पूर्वाला त्याच्या वागण्यातील बदल जाणवत होता, पण तिने त्याला जास्त टोकलं नाही. दुसऱ्या दिवशी राजस पुन्हा मानसीच्या इमारतीजवळ गेला. सकाळपासून दुपार झाली. उन्हात तो घामाघूम झाला, पण मानसीचे दर्शन झाले नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले. बघता बघता आठवडा सरला, पण मानसी कुठेच दिसली नाही. राजस पूर्णपणे गर्भगळीत झाला होता. कसली ही अघोरी परीक्षा, का लाभली विरयाची शिक्षा, काय घडला कसला गुन्हा, छळवाद मांडला पुन्हा पुन्हा.